नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या नितीन गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण या व्हिडिओमध्ये UDAS प्लसमध्ये शाळा, शिक्षक आणि विद्यार्थ्यांची माहिती कशाप्रकारे सर्टिफाईड करायची यासंबंधी माहिती बघणार आहोत. ही माहिती आपल्याला 20 मार्चपर्यंत पूर्ण करून द्यायची आहे. त्यासाठीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी करण्यात आलेला आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर्स करा. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम क्रोम ब्राउझर ओपन करा. सर्च बारमध्ये UDAS प्लस असं टाईप करा आणि सर्च करा. सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर असं इंटरफेस दिसेल. याच्यामध्ये UDAS प्लस स्कूल डाटा कॅप्चर इथं क्लिक करा. याच्यानंतर तुम्हाला लॉग इन करण्यासाठी UDAS प्लस लॉग इनच्या खाली तुम्हाला स्कूल अँड फॅसिलिटीज म्हणजे या ठिकाणी तुम्हाला तुमची स्कूल सर्टिफाय करून घ्यायची आहे. आणि त्याच्या खाली बघा टीचर मॉड्यूलमध्ये तुम्हाला शिक्षकांची माहिती सर्टिफाय करायची आहे आणि स्टुडंट मॉड्यूलमध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांची माहिती सर्टिफाय करून घ्यायची आहे. तर आपण सर्वप्रथम स्टुडंट म्हणजेच विद्यार्थ्यांची माहिती सर्टिफाईड करून घेऊया. त्यासाठी सर्वप्रथम स्टुडंट मॉड्यूलवर क्लिक करा. स्टुडंट मॉड्यूलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस दिसेल. याच्यामध्ये तुम्हाला तुमचं स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे. गोवर क्लिक करा. बघा, तुम्हाला आता लॉगिन पेज ओपन झालेला पाहायला मिळेल. या ठिकाणी तुम्हाला यूजर ID टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकून लॉग इन करायचे आहे. लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर असं इंटरफेस दिसेल. या ठिकाणी तुम्हाला करेंट ॲकॅडमिक इयर 2024-25 या टॅबवर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा स्कूल इन्फॉर्मेशन असलेला मेसेज शो होईल. ते तुम्हाला वाचून घ्यायचं आहे आणि त्याला क्लोज करून घ्यायचं आहे. आता तुमच्यासमोर स्कूल डिटेल ग्रेड वाईज 2024-25 असं पाहायला मिळेल आणि त्याच्यासमोर स्कूल सर्टिफिकेशन स्टेटस नॉट सर्टिफाईड असं तुम्हाला लाल रंगामध्ये पाहायला मिळेल. म्हणजेच तुमची जे स्टुडंट माहिती आहे ती सर्टिफाईड झालेली नाही असं त्याचा अर्थ होईल. आणि सर्टिफाईड करण्याअगोदर तुमच्या शाळेमध्ये सध्या जे मुलं आहेत त्यांची माहिती बघून घ्यायची आहे. बघा, इथं इनकम्प्लीट स्टुडंटमध्ये एकही विद्यार्थी दिसत नाही आहे. म्हणजे सर्व विद्यार्थ्यांची माहिती ही कंप्लीट झालेली आहे असं त्याचा अर्थ होईल. सर्व विद्यार्थ्यांची माहिती चेक करून घ्यायची आहे. विशेष म्हणजे जे आपण विद्यार्थ्यांची माहिती भरलेली होतो GP, EP आणि EFP ही माहिती एंट्री स्टेटसमध्ये कंप्लीट असलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. ही माहिती जोपर्यंत कंप्लीट असणार नाही तोपर्यंत स्टुडंटची माहिती सर्टिफाईड करू नये ही या ठिकाणी आपल्याला काळजी घ्यायची आहे. क्लास वाईज आपण सर्व माहिती चेक करून घ्यायची आहे.
अशा प्रकारे सगळी माहिती आपली कंप्लीट झालेली आहे. याही व्यतिरिक्त आपल्याला इतर माहिती विद्यार्थ्यांची कंप्लीट आहे की नाही हे बघण्यासाठी आपल्याला इथं डाव्या बाजूला लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट याच्यावर क्लिक करून घ्यायचे आहे. याच्यामध्ये ॲक्टिव्ह स्टुडंट ह्यावेळेला टॅबवर क्लिक करून घ्यायचे आहे आणि इथं तुम्ही पाहू शकता एंट्री स्टेटस सगळ्यांचं कंप्लीट झालेलं दिसत आहे. म्हणजे माझ्या शाळेतील विद्यार्थीची माहिती परिपूर्ण भरलेली आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी स्टुडंटची माहिती सर्टिफाईड करण्यासाठी काहीही हरकत नाही असं होत आहे. तर विद्यार्थ्यांची माहिती सर्टिफाईड करण्यासाठी इथं नवीन टॅब ॲक्टिव्ह झालेली आहे. तुम्ही डाव्या बाजूला बघू शकता स्कूल सर्टिफिकेशन. इथं आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं इंटरफेस दिसेल. या ठिकाणी बघा स्कूल सर्टिफिकेशन मॉड्यूल आणि आपलं UDIS नंबर आणि नॉट सर्टिफाईड झालेलं आहे असं स्टेटस तुम्हाला इथं पाहायला मिळत आहे. माझ्याकडे 16 टोटल स्टुडंट 16 आहेत. सगळ्यांची माहिती इथं कंप्लीट दाखवलेली आहे. इन प्रोसेस 0 आणि नॉट स्टार्टेड 0. म्हणजे अशा प्रकारे सगळी माहिती इथं कंप्लीट स्टुडंटची माहिती कंप्लीट फिल करून झालेली आहे. म्हणजे आपण आता सर्टिफाईड करण्यासाठी आपण तयार आहोत असं याचा अर्थ होत आहे. तर इथं बघा इथं हिरव्या रंगामध्ये डाउनलोड एनरोलमेंट समरी म्हणजे तुमच्या शाळेची सगळी स्टुडंटची माहिती तुम्ही इथं डाउनलोड करू शकता आणि ते आपल्या रेकॉर्डला ठेवू शकता. मी डाउनलोड ऑप्शनवर क्लिक केलेलं आहे. आता डाउनलोड झालेले आहे आणि अशा प्रकारे ही जी माहिती आहे हे आपल्याला आपल्या दप्तरी रेकॉर्डला ठेवायची आहे. याच्यानंतर स्टुडंटची माहिती सर्टिफाईड करण्यासाठी मी जो चेकबॉक्स दिलेला आहे तिथं क्लिक करत आहे आणि सबमिट या टॅबवर क्लिक केलेलं आहे. अशा प्रकारे तुमच्यासमोर एक मेसेज बॉक्स ओपन होईल आणि तो तुम्हाला वाचून घ्यायचा आहे आणि वाचल्यानंतर ओके या बटनावर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे बघा थँक्स फॉर सबमिटिंग स्टुडंट डाटा सर्टिफिकेशन डेट अँड टाईम तुमच्यासमोर शो होईल आणि इथं तुम्ही वर बघू शकता इथं स्टेटसमध्ये सर्टिफाईड तुम्हाला दाखवत आहे. म्हणजेच स्टुडंटची माहिती तुम्ही सर्टिफाईड केल्यात असं त्याचा अर्थ होत आहे. तर ह्याच पद्धतीनं आपल्याला स्कूल माहिती आणि टीचर माहिती सर्टिफाईड करून घ्यायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला आता बॅक व्हावे लागणार आहे. आता शाळेची माहिती सर्टिफाय करण्यासाठी तुम्हाला प्रोफाईल अँड फॅसिलिटीज या टॅबला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं लॉगिन पेज ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला यूजर ID आणि पासवर्ड टाकून लॉगिन व्हायचं आहे. कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. लॉगिनला क्लिक करायचं आहे. लॉगिनला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा एक मेसेज ओपन होईल. तो तुम्हाला वाचून घ्यायचा आहे आणि त्याला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर तुम्हाला इथं 3 टॅब दिसत आहेत. त्यापैकी प्रोफाईल अँड फॅसिलिटी या टॅबला क्लिक करायचं आहे. इथं तुम्ही स्टेटस बघू शकता सर्टिफिकेशन स्टेटस नॉट स्टार्टेड. तर ही स्कूलची माहिती आपण याच्या अगोदर भरलेली आहे. तर ती ह्या ठिकाणी तुम्ही स्टेटसमध्ये कंप्लीटेड असं बघू शकता. तर असं खाली स्क्रोल केल्यानंतर इथं स्कूल सर्टिफिकेशन
इथं तुम्हाला ॲक्टिव्ह झालेला दिसत आहे, तर त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं सर्टिफिकेशन बाय स्कूल असं तुम्हाला मेसेज इथं दिसत आहे आणि चेकबॉक्समध्ये टिक करून घ्यायचे आहे. चेकबॉक्समध्ये टिक केल्यानंतर रिमार्कमध्ये तुम्हाला लिहून घ्यायचे आहे स्कूल इन्फॉर्मेशन इज करेक्ट. आणि सर्टिफाईड या टॅबला क्लिक करून घ्यायचे आहे. स्कूल सर्टिफिकेशन बघा, स्कूल डाटा हॅज बीन सर्टिफाईड सक्सेसफुली. अशा प्रकारे तुम्ही तुमची स्कूल ही सर्टिफाईड करू. आता आपल्याला शिक्षकांची माहिती सर्टिफाईड करून घ्यायची आहे. त्यासाठी टीचर मॉड्यूलवर आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे. टीचर मॉड्यूलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉगिन पेज ओपन होईल. त्या ठिकाणी यूजर ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचे आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथं 3 टॅब दिसणार आहेत. त्यापैकी टीचिंग अँड नॉन टीचिंग, VTP, टीचर्स, DCF2 फिल द डाटा यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचे आहे. गो या बटनावर क्लिक करून घ्यायचे आहे. गो या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे असा इंटरफेस दिसेल. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की इथं सर्टिफिकेशन स्टेटस सर्टिफाईड झालेलं आहे. म्हणजेच माझी शिक्षकांची माहिती ही सर्टिफाईड झालेली आहे. ज्यांचं कुणाचं इथं स्टेटस नॉट स्टार्टेड किंवा नॉट सर्टिफाईड असं असेल, त्यांनी शिक्षकांची माहिती ही सर्टिफाईड करून घ्यायची आहे. धन्यवाद.